नमस्कार मंडळी, मी लीना पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करत आहे. तर सकाळी सकाळी बघा मस्त असे 3 मोर आले होते ते. तर त्यांचा खूप आवाज येत होता. तर सकाळी सकाळी थोडंसं शूट घेतलं त्यांचं. त्यानंतर आता 2 दिवस आम्हाला सुट्टी होती, सॅटर्डे, संडे. तर सकाळी बघा आता मंडेला म्हणलं ना, याला खूप जीवावर येतं उठायचं, कारण 2 दिवस सुट्टी असते त्यामुळे त्याला नको नको वाटतं. पण मग सकाळी सकाळपासूनच त्याचं चालू असतं. तर सकाळी आता उठला, त्याला आवरून वगैरे दिलं. अगोदर तर उठतच नव्हता, कारण झोप नाही असं त्याचं चालू होतं. पण आता त्याचा उद्या बर्थडे आहे म्हणून थोडंसं काहीतरी लाडी उडी लावून त्याला आता चालवलं तर त्याला आवरून वगैरे दिलं, त्याचा टिप वगैरे बनवून दिला. आता बाहेर पाऊस पण चालू आहे. आज व्हॅनवाले काका येणार होते, कारण सकाळचं थोडीशी शिडशिड चालू आहे पावसाची. तर आता याची तयारी झाली होती, आता आवरलं. तर बघा वगैरे तोच म्हणजे आपण लावायच्या अगोदर त्याचंच चालू राहतं असं. तो रोज त्याच्याच हाताने आता म्हणजे 1 दिवस, आता त्याला 2 दिवस सुट्टी होती त्यामुळे आता, नाहीतर रोज त्याच्याच हाताने सर्व आवरून घेतो. पण मग तेल फक्त पुढंच वरती लावून घेतो आणि तेच तोंडाला चोपडून घेतं असं राहतं. ते सर्व चेहरा तेलकट करतो लक्ष नाही दिलं तर. त्यामुळे त्याकडे लक्ष द्यावं लागतं. तर आता त्याचं आवरून वगैरे दिलं होतं. तर त्याला रोज सवय लागली की आवरल्यानंतर देवबाप्पाच्या पाया पडतो, त्यानंतर आमच्या देखील पाया पडतो. तर आता तो गेला होता स्कूलला. त्यानंतर मला आता घरातली काम जी आहे ती आवरून घ्यायची होती, कारण उद्या बड्डे आहे त्यामुळे थोडंसं म्हटलं आजच साफसफाई जी आहे ती करून घेऊ, कारण उद्या जास्त घाई होऊन जाईल त्यामुळे. आणि आता किती पण आवरा तरी पण एवढी घाण येते ना, तर कुठून येते माहीत नाही. पण मग धूळ नाही, पण मग घाण खूप येत राहते अशी. आता या सोप्यावर सारखा तो उड्या मारत राहतो, त्यातून का काय असे बारीक बारीक कण सर्व असे खाली येतात. तर आता म्हटलं याला थोडंसं इकडं मी चेंज करून घेत होती. तर हॉलमध्ये पुढे काहीच नाही, सोफा आणि टी व्ही तर भिंतीलाच आहे, त्यामुळे सोफ्याशिवाय हॉलमध्ये काहीच नाही. त्यामुळे याला दर 8 दिवसाला इकडून तिकडनं, तिकडून इकडनं असंच चालू राहतं. याची जागा एक ठिकाणी कधीच राहत नाही. 2 दिवस इकडं असला का 2 दिवसांनी परत इकडं, परत तिकडं असं त्याचं चालू असतं. आता उद्या बड्डे म्हटले आजच थोडं इकडे लावून देऊ, कारण उद्या म्हटले थोडं डेकोरेशन वगैरे करायचं राहील. तर मग त्याच्यामुळं म्हटलं आज थोडंसं इकडे लावू. तर तीच माझी साफसफाई चालू होती. त्यानंतर मला आता आवरली होती. आता तो स्कूलला गेला होता, तोपर्यंत म्हटले गुलाबजामचे पॉकेट आणले होते, ते म्हटलं बनवून घेऊ, कारण तो असला ना त्याला खूप आवडतं आणि होईपर्यंत त्याला दम नसतो, त्याला लगेच खायचे असतात. तर म्हटलं आता तो गेला आहे तोपर्यंत पटकन बनवून आणि ठेवून देऊ. तर आता मागच्या वेळेस मी हातानेच मळलं होतं, तर ते खूप रट झालं होतं. एवढं मला असं म्हणजे नरम वाटले नाही. तर आता म्हटले मिक्सरमध्ये बघू आपण करून. तर आता मी मिक्सरमध्ये एक पॅकेट टाकलं होतं आणि त्यात जेवढं आता त्यांनी सांगितलं आहे दूध, तेवढंच दूध घेऊन म्हटलं आता मिक्सरलाच व्यवस्थित फिरवून घेऊ. पण मिक्सरला फिरवलं ना एकदम म्हणजे नरम झाले, छान झाले. मागच्या वेळेसपेक्षा पण यावेळेस आहे ना खूप छान झाले. तर इकडं चाचणी देखील बनवून घेतली होती साखर वगैरे टाकून. आता त्यांनी मागे पाकीटवर सर्व दिलेलं असतं, आपल्याला त्यानुसारच करायचं असतं. आणि आता या चाचणीमध्ये थोडीशी मी यावेळेस विलायची टाकली होती, म्हणले थोडासा फ्लेवर बदलेल त्यासाठी. असे पण छान लागतात, पण मग म्हटले फ्लेवर बदलेल तर म्हणून मग थोडेसे टाकले होते. तर इथं बघा मस्त मंद आचेवर मस्त असे तळून घेतले, तर खूप छान झाले होते. तळून घेतली आणि त्यानंतर आता बाजूला जे हे ठेवलं आहे ना चाचणी, ती पण झाली होती. त्याच्यातच लगेच गरम याच्यात टाकायचे होते, म्हणजे गरम टाकले ना तर मग मस्त मुरत्या बुवा त्यामध्ये. आणि आता हे जे बनवले होते हे उद्याच्या बड्डेसाठी बनवले होते, कारण आता उद्या म्हटले गुलाबजाम आणि अजून बाकी काही मेन्यू ठरवला आहे, तर मग आजच गुलाबजाम बनवून घेऊ, कारण 2 दिवस तर व्यवस्थित भिजतील, कारण आज परत रात्री आणि उद्या दिवसभर व्यवस्थित म्हणजे भिजले ना पाकात ते छान लागतील. तर मग इथं आता मी बनवून घेत होते. त्या पाक झाला होता, पाकात लगेचच टाकून दिले होते, कारण गरम थोड्याशा पाकात टाकले ना छान मस्त होते ते. तर सर्व गुलाबजाम जे आहे पाकात टाकून मस्त असे त्यावर झाकण ठेवून दिलं. त्यानंतर दुपारच्या वेळेस आता याला भूक लागली होती, त्यामुळे भेळ बनवली होती. बत्ता होता त्यामध्ये घरचेच
कांदा वगैरे टाकून मिक्स करून सर्व भेळ बनवली होती. तर याचं बघा खाता खाता एवढं लक्ष त्या तुपात लुकडं चालू आहे. त्यानंतर आज आजी आणि मामा येणार होते तर त्यांनी काही शॉपिंग आणली होती. तर याचं बघा तिथे आले का किती आहे काय दमना कोणाला बांधशील तू आई दम इकडे मी तुला काय सांगते इकडे इकडे असं लांब लांब नाही बसू काय झालं पुढे कलर का इकडे 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 या कपडे घातले मोठा आणायचा ना जरासं मग म्हणजे कसं आहे ते अरे मोठा हे काय नाही बरं ढिलच बरं दाखव इकडं अरे इकडं आण ना दाखव त्याच्यावर नाव काय बघू दे काय दिसत काय नाही फ्रेंडशिप बेस्ट हे तो हात बारीक झाला ते मोठं झालं मग येतो का नाही पाहायचा आहे ना तो आला तर बरा नाही तर नको नको उद्या घालायचं आहे तो ते घालायचे उद्या आहे नुसतं बघायचं येईल का येईल ना मोठा जर बरं आहे मोठाच आपूट झाला होता त्याला अजून येतो त्याला तो येतो का म्हणजे तसाच मागच्या वर्षासारखा जॉकेटचा त्याला तसेच आवडते मग ते जॉकेटचे मागच्या वर्षी पण असं झालं पण ती तब्येत राहिली अशी तर भारी दिसला असता त्याला त्याची बी कमी जास्त केला असता पॅन्ट पाहू दे मला थांब मागच्या वर्षी कलर असाच होता साक्षी म्हणे असा घ्या तिला नेलो तुम्ही गाडीवर तिच्या मामा बरोबर म्हणजे चाल याला चक्कर येत होते ती एक पिशवी आणणार दादा ती एक बी आणणार त्याला याचे आणणार अजून रक्षाबंधनला एक आणणार रक्षाबंधनला का आला येईल बरोबर बरे मोठीच घेतली मी मोठी झाली नाही हो जाऊ दे होती म्हणे अशी ती होईल म्हणे इडे इडे जाऊ दे तीच बरं पॅन्टी त्या साऱ्या आखूड आखूड होत्या त्याला आणता ती दप्तर दाखवायचं तुला अजून तू आण त्याला गिफ्ट आणायचंय अजून आता ड्रेस आणला ना काय रे अजून गिफ्ट घ्यायचंय ना यार काय नाही रे म्हणजे तू आम्ही काढायला लागला मग म्हणजे दोन दोन ड्रेस आणले आजीने पाय तुला काल आणायचे दोन दोन आता बाई बघ नाही रे या आता नाही घालायचं या असाय पाय भारी वाटतो नाही मला याच घ्यायचं आता पण म्हणले जरशी याच्यात घ्यावा धुमरे धुम टी शर्ट आहे का टी शर्ट नाही बट नाही त्याला ही बाय बट नाही त्याला ते ना तेव्हा ते 3 बटनाचं होतं ना तेच आहे पण इड एवढं फुल बटन केले त्यांनी कापड किती भारी आहे 1000 रुपयाचा या बाबू हा बी केवढाच आहे 447 रुपयाचा कमी का रे मग आता किती मागायची घेतो केवढ्याचे ये दोन्ही ते निघत पण 2600 सांगितले ते मग ते 2200 घेतले बाबू मग या 1200चा आणि 1000चा 500-600 रुपये बरेच आणण्यापासून एवढे महागाचे काय कसे खराबच होते ते मागच्या वर्षी बी त्यांनी एवढं 1700-1800 रुपयाचा आणला तो 1800चा नव्हता आता याला दिवाळीला नाही दिवाळी नाही आता रक्षाबंधन येते मग दिवाळीला म्हणून तर नाही घ्यायचं त्याला म्हणून
नको रे, ते नंतर खायचंय. ते काय आहे मालकीच ते वाटतं. नको ते नंतर. हे बघ, काय पाय काय होईल? मालकीच ते मालकी. तेवढंच आहे. त्याला बारबांचा खायचंय तो हा? तो हा का? दाखव मम्मीला दे. आता रोज थोडी थोडी काय एकटी एवढे खाऊ दप्तर बी नका. द्यायचे आणखी दाखवायचे. आणा ते पिशवी इकडे हळू कर. चांगलंय ना? हे बघ. पाय दे. हे बघ पाय बरं. तू आधी पाय नंतर घे. फोन नको घेऊ. चांगलंय का? शाळा कशाला घेऊन तू आता? येतंय पाय बाबडी ते येतं. पाहू. हा एक क्लासला, एक शाळेला. चांगलं नरम आहे. छोटं बरं आहे बा, मोठं त्याला बोलायचं नाही ते. नाही आम्ही ते छोटंच आहे हे पण छोटं. त्याची चैन खराब झाली ना. हा का? हां मी जर त्याचं गेले असते ना, मला पाण्याची बॉटल घेऊन यायची त्याला ते. त्याचं लई दिवसाचं चालू होतं मला बॅग घ्या बॅग घ्या. आता बॅग बी घेतली. अरे त्यानंतर संध्याकाळच्या जेवणात मस्त चिकल्या आणि डांगराची जी भाजी ती बनवली होती. कारण शंभूला चिकल्या खूप आवडते. आता उड्यांला होणार नाही त्यामुळे मग थोडेसे डांगर पण होतं तर मग ती देखील भाजी बनवली. त्याला डांगर पण खूप आवडतं मग थोडंसं बनवलं होतं. तर त्याचं इकडं होमवर्क करण्यात चालू आहे. आता याला त्यामुळे जास्ती लाडात आला येतो. तर इकडं बघा होमवर्कला बसवलं आहे. हे बघा होमवर्क करायचं चालू आहे आता त्याचं. रोज त्याचं करून घेतो पण जास्ती नाटकं चालू आहे त्याचे. तर चला कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय.